नेहमीप्रमाणे श्लोकापासून सुरुवात करूया. रागादि रोगान सततानुषक्तान अशेष काय अप्रसृतान शेषान औत्सुक्य मोहारतिदाय जघान यो पूर्व वैद्याय नमोस्तु तस्मै. आपण शल्य आहरण विधी हा अध्याय वाचतोय. शल्य आहरण बघत असताना त्यातले आपले काही श्लोक झालेले होते आणि त्याच्यानंतर आता पुढचे आपण करतो आहोत श्लोक. सो 12 श्लोकापर्यंत आपण आलेलो होतो. आपण 13व्या श्लोकाला आता सुरुवात करूया. ओके, तो शल्य कुठे आहे आणि त्याच्यानुसार ते कसं ओळखून घ्यावं या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. आता शल्य कुठे आहे आणि ते प्रनष्ट शल्य म्हणजे आत गेल्यानंतर ते हरवलेलं आहे, दिसत नाहीये. आणि असं असताना जे शल्य आहे तर ते कशा पद्धतीने आपण ओळखायचं, तर त्यामध्ये आपण बघितलेलं होतं त्वक्नष्ट यत्र यत्र स्युर अभ्यंग स्वेद मर्दनैहि राग रूप दाह सौरंभ यत्रच आज्यम विलीयते. आज्यम विलीयते इथेपर्यंत आपण बघितलेलं होतं की ज्या ठिकाणी रुक म्हणजे रुजा असते, दाह असतो, अशा वेळेला तिथे तूप लावल्यानंतर आज्य म्हणजे काय हे सुद्धा आपण बघितलेलं होतं. आणि जे त्या ठिकाणी वितळतं तर त्याला आपण म्हणायचं की हे त्वक्नष्ट शल्य आहे. आणि त्या ठिकाणी लावलेला लेप म्हणजे आशु शिष्यती लेपोवा, त्याचा जो लेप आहे तो लगेचच शुष्य म्हणजे शुष्क होतो आणि तत् स्थानम शल्यवत भवेत, आणि ते स्थान जे आहे ते शल्यवत जाणावं, असं आपण त्वग्गत शल्याचं बघितलेलं होतं. त्याच्यानंतर जे आहे ना ते आपण मांस प्रनष्ट शल्य ही गोष्ट बघणार आहोत. आता मांस प्रनष्ट असं जेव्हा म्हटलेलं आहे त्यामध्ये पांस प्रनष्टम संशुद्ध्या कर्षणाश्लथतागतम शोभात रागादिभिः शल्यम लक्षयेत तद्वदेवच. मांस प्रनष्ट म्हणजे मांसाच्या ठिकाणी गेलेलं शल्य आहे तर ते कसं ओळखायचं, तर संशुद्धा कर्षणात श्लथनागतम, शोधन दिल्यानंतर म्हणजे जनरली वमन विरेचन बस्ती नस्य रक्तमोक्षण. संशोधन म्हणजे कुठला, तर दोष बाहेर काढून टाकणारी जी जी पंचकर्म आहेत ती. तर संशोधन दिल्यानंतर त्या ठिकाणी कृशता आणतं म्हणजे काय, तर त्या ठिकाणी कर्षणात श्लथतागतम म्हणजे तिथे थोडस कार्श येतं आणि त्याच्यामुळे श्लथता म्हणजे याचा अर्थ ते हलकं होतं किंवा शिथिल होतं. आणि त्याच्यानंतर काय होतं, शिथिल झाल्यामुळं शोभात रागादिभिः शल्यम लक्षयेत तद्वदेवच, क्षोभ होतो त्या ठिकाणी. आणि तो क्षोभ जे आहे तर त्याच्यानंतर आपण समजून घ्यावं की त्या ठिकाणी हे शल्य आहे हे जाणून घ्यावं. मग आता या वेळेला आपण शल्य हे कुठे आहे हे जाणून घेत असताना मांस प्रनष्ट म्हणजे मांसाच्या ठिकाणी आतमध्ये जर का शल्य रुतलेलं असेल तर त्यावेळेला काय करावं असं म्हटलेलं आहे. तर आता हे ज्या वेळेला शल्य रुतलेलं आहे ना तर त्यावेळेला विशेष करून संशुद्ध्या कर्षणात श्लथतांगतम. मग मांस प्रनष्ट जर का शल्य असेल तर त्याच्यामध्ये शोधन करायला पाहिजे आणि शोधन केल्याच्या नंतर ज्या वेळेला ते शिथिल होतं तर त्यावेळेला शिथिल झाल्यानंतर त्या ठिकाणी शोभ राग दाह या गोष्टी होतात. त्याच्यावरनं आपण समजून घ्यायचं की हे शल्य जे आहे तर ते मांस प्रनष्ट असं शल्य आहे. आता हे झाल्यानंतर आणखीन एक त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी की त्याच्यानंतरचं जे आहे तर पेशीच्या ठिकाणी पेश्यस्थी संधी कोष्ठेषु नष्टम अस्थिषु लक्षयेत. आता तद्वदेवच पेश्यस्थी संधी कोष्ठेषु इथे कॉमा तर का म्हणजे इथेपर्यंत पेशीच्या ठिकाणी गेलेलं शल्य या अर्थाने सांगतात. मग आता पेशीच्या ठिकाणी जर का गेलेलं असेल तर ह्याच पद्धतीची लक्षणं दिसतात आपल्याला. म्हणजेच काय, तर ज्या वेळेला आपण वमन विरेचन कर्म केलेली आहेत आणि वमन विरेचन इत्यादी कर्म केल्याच्या नंतर मग आपल्याला तिथे लक्षात येतं की तिथे शिथिलता आलेली आहे आणि शिथिलता आल्यानंतर आपल्याला मग तिथे ही विशिष्ट लक्षणं दिसतात, क्षोभ दाह राग. हे पेशींच्या ठिकाणी ज्या वेळेला शल्य जातं त्याही वेळेला असंच ठिकाणी दिसतं आपल्याला. त्याच्यानंतर नष्ट अस्थिषु लक्षयेत अस्नाम अभ्यंजन स्वेद बंध पीडन मर्दनैः. आता अस्थिच्या ठिकाणी समजा हे शल्य नष्ट झालेलं असेल तर काय करावं हा भाग या ठिकाणी आपल्याला महत्वाचा राहतो. तर अस्थिच्या ठिकाणी जर का हे शल्य नष्ट झालेलं असेल तर त्यावेळेला काय करावं, नष्ट याचा अर्थ की आतमध्ये गेलं आहे आणि ते लपलेलं आहे आणि आता आपल्याला दिसत नाहीये तर त्याला नष्ट शल्य असं म्हटलेलं आहे. असं नाही त्याचा अर्थ की ते गायब झालेलं आहे अशा अर्थाने नाहीये बरं का, हे एक लक्षात ठेवायला पाहिजे. गायब इन द सेन्स निघून गेलेलं आहे असं नाहीये.
मग आता अस्थीच्या ठिकाणी जर का तसं झालेलं असेल तर अस्थिषु लक्षेत अस्नान अभ्यंजन स्वेद बंध पीडन मर्दनैः. तर असं केल्यानंतर म्हणजे बंध केल्यानंतर, पीडन केल्यानंतर, मर्दन केल्यानंतर, त्याच्यानंतर अभ्यंग केल्यानंतर त्या ठिकाणी अस्थीचा क्षोभ जिथे आहे ना तिथे करून इत्यादी म्हणजे अस्थीच्या वरती आपण पीडन केलंय, मर्दन केलंय, बंध केलाय, तर त्या ठिकाणी काय होतं, नष्टम अस्थिषु लक्षेत अस्नाम अभ्यंजन स्वेद बंध पीडन मर्दनैः प्रसारण अंकुचतः संधी नष्टम यथास्तिवत असं म्हटलेलं आहे. आता हे दाह राग वगैरे ही जी वरची लक्षण होतं क्षोभ, ही लक्षणं आहेत ना ती बंद केल्यानंतर, पीडन केल्यानंतर असं जेव्हा दिसतात त्यावेळेला आपण ते समजून घ्यावं की हे नष्ट शल्य जे आहे ते अस्थीच्या ठिकाणी नष्ट म्हणजे आतमध्ये गेलेलं शल्य आहे. आणि तसंच संधी नष्टम यथा अस्थिवत, ज्या वेळेला संधींच्या ठिकाणी हे गेलेलं आहे की नाही तर ते अस्थींच्या प्रमाणेच लक्षणं त्याची जाणून घ्यावीत. आणि शिवाय त्याच्यामध्ये एक महत्वाचा गोष्ट सांगितली की प्रसारण अंकुचतः संधी नष्टम तथा अस्थिवत. अस्थींची जी जी लक्षणं आलेली आहेत ना ती तर त्याच्यामध्ये येतातच, शिवाय त्याच्याबरोबर अजून एक महत्वाचं लक्षण येतं, त्यामध्ये आकुंचन आणि प्रसरण केल्यानंतर मग तिथे दाह राग क्षोभ ह्या गोष्टी दिसतात. असं जे आहे ना तर ते संधी नष्ट शल्य ही गोष्ट आपण जाणून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतरचा जो श्लोक येतो ते नष्टे स्नायू सिरास्रोतो धमनीषु असमेपथी अश्वयुक्तम रथम खंड चक्रमारोप्य रोगिणम शीघ्रम नयेत ततस्य सौरंभ शल्यम आदिशेत. आता हे पुढे जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये सिरांच्या ठिकाणी किंवा स्नायूंच्या ठिकाणी किंवा स्रोतसांच्या ठिकाणी किंवा धमनींच्या ठिकाणी असं जर का नष्ट शल्य झालेलं असेल तर काय करायचं, तर असमेपथी असम अशा रस्त्यावर म्हणजे आपल्या भारतातल्या सर्वसाधारणतः कुठल्याही रस्त्यांवर असं आपण म्हणू शकतो की ते आपण समजा नेलेलं आहे, तर कसं करायचं की अश्वयुक्तम रथम खंडचक्रम आरोप्य रोगिणम, त्याच्यामध्ये ज्या रथाला अश्व म्हणजे घोडा जोडलेला आहे अशा रथावरती त्या रुग्णाला आपण बसवावं आणि त्याच्यामध्ये तो रथ अजून सुद्धा कसा असला पाहिजे तर खंडचक्र असं म्हटलंय, म्हणजे त्याचं चाक जे आहे ना ते काही एवढं चांगलं नाहीये, खंडित झालेलं आहे किंवा विशेषत्वाने आपण जर का बघितलं तर ते चाक जे आहे तर थोडक्यात पंक्चर झालेलं टायरनी गाडी कशी चालते ना तशा पद्धतीचा हा जो आहे तो रथ चालणार आहे अश्वयुक्त. आणि मग त्याच्यामध्ये जर का चालल्यानंतर ते केल्यानंतर काय आहे की सगळ्या अंगाच्या ठिकाणी क्षोभ होतो, बरोबर, खंडम आरोप्य रोगिणम शीघ्रम नयेत ततस्य सौरंभ शल्यम आदेशेत, की ज्या ठिकाणी ते दुखायला लागतं ना त्या ठिकाणावरून ते शल्य तिथे आहे असं समजावं. आता शल्य आत गेलेलं आहे आणि नक्की कुठे आहे हे कळतच नाहीये, असं जर का असेल तर त्या रुग्णाला खंड झालेल्या चाका म्हणजे चाक ज्याचं भग्न झालेलं आहे अशा भग्न झालेल्या चाकाच्या अश्व जोडलेल्या रथावरती असम पथावरती म्हणजे उंच सखल अशा रस्त्यांवरती त्याला बसवावं आणि तिथे गेल्यानंतर ज्या ठिकाणी नयेत तस्य सौरंभ शल्यम आदिशेत, ज्या ठिकाणी तिथे सौरंभ म्हणजे क्षोभ होतोय, दाह आहे, राग आहे असं जिथे होतं ना तिथे शल्य आहे हे जाणून घ्यावं. ओके, त्याच्यानंतरचं जे आलेलं आहे त्याच्यामध्ये मर्म नष्टम पृथक नोक्तम तेषां मांसादि संश्रयम. मर्म नष्टम जी शल्य आहेत तर ती शल्य जी आहे ती ओळखण्याचे उपाय जे आहे ते पृथक न उक्तम वेगळे उपाय सांगितलेले नाहीयेत का, तर तेषां मांसादि संश्रयात मांस इत्यादी संश्रयात. आता मर्माच्या ठिकाणी ज्या वेळेला ही शल्य आतमध्ये गेलेली आहेत तर मर्माच्या ठिकाणी ही शल्य जर का घुसलेली असतील तर ते मर्म आहे ना ते आयदर मांसगत मर्म असतं किंवा अस्थिगत मर्म असतं किंवा स्नायुगत मर्म आहे, तर मग त्यानुसार त्या धातू घटकानुसार जाणून घ्यावं की ह्याच्यामध्ये ते मर्माचे विशिष्ट मर्म नाही सांगितलेले, कारण की मर्मगत शल्य म्हणत असताना त्याच्यामध्ये ते मांसगत मर्म असेल तर मांसाच्या प्रमाणे लक्षणं सापडतील, अस्थिगत असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे पीडन क्षोभन ही जी लक्षणं आहेत तर ती अस्थिगत प्रमाणे जाणावीत आणि म्हणून मर्माची वेगळी अशी लक्षणं न उक्तम सांगितलेली नाहीत. ओके, सो या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. त्याच्यानंतरचं जे सांगितलेलं आहे मर्मनष्टम पृथक नोक्तम तेषां मांसादि संश्रयात,
याच्या पुढे आता सामान्य सिद्धांत एक सांगतात. सामान्येन सशल्यम तु शोभिन्या क्रियया सरूप. आता सामान्य लक्षण सशल्य आहे की नाही आहे, याच्यामध्ये शल्य आहे की नाही आहे, हे कसं ओळखायचं? तर यामध्ये ओळखण्याचं जे कारण लक्षण आहे त्याच्यामध्ये शोभिन्या क्रियया सरूप. कुठलीही शोभण करणारी क्रिया केल्यानंतर ज्या वेळेला सरूप म्हणजे रुजा होते त्यावेळेला समजायचं की याच्यामध्ये शल्य आहे. म्हणजे कुठलीही शोभण क्रिया केलेली आहे, म्हणजे अगदी आपण कुठल्याही रस्त्यांवरून गेलेलो आहोत आणि मग ज्या ठिकाणी सलतं किंवा ज्या ठिकाणी दुखतं, ज्या ठिकाणी क्षोभ होतं, ज्या ठिकाणी दाह असतो, ज्या ठिकाणी राग उत्पन्न होतं, राग म्हणजे लाली उत्पन्न होते, तर त्या त्या ठिकाणी तेथे शल्य आहे असं समजून घ्यायचं. म्हणून एक सामान्य लक्षण त्याचं जे काही सांगितलेलं आहे की हे शल्य कसं, नष्ट शल्य कसं ओळखावं किंवा आहे की नाही हे कसं ओळखावं, त्यामध्ये सामान्यन सशल्यम तु शोभिन्या क्रियया सरूप असं म्हटलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर वृत्तम पृथु चतुष्कोणम त्रिपुटम च समासतः अदृष्ट शल्य संस्थानम वर्णाकृत्या विभावयेत. आता शल्य जर का दिसत नसेल तर काय करावं असं म्हटलेलं आहे. अदृष्ट शल्य दिसतच नाहीये शल्य, तर मग काय करायचं, तर त्याच्या व्रणा आकृती विभावयेत. व्रणाच्या आकृतीने आपण जाणून घ्यायचं की हे जे शल्य आहे तर ते कशा पद्धतीचं शल्य आहे किंवा ते कोणत्या आकाराचं शल्य आहे किंवा ते शल्य ज्या वेळेला आपण बघतो तर त्या वेळेला ते कोणत्या पद्धतीनं ते शल्य तिथे आलेलं आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना तर ते आपण जाणून घ्यावं असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तर वृत्तम पृथु चतुष्कोणम. आता वृत्त आहे, पृथु आहे, चतुष्कोण आहे, म्हणजे चार, चतुष्कोण म्हणजे चौकोनी चार कोण असणार. वृत्त म्हणजे काय, तर वाटोळ गोल असणार. पृथु म्हणजे मोठं असणार. त्याच्यानंतर आहे वृत्त पृथु चतुष्कोणम, चार कोण असणार. आता चार कोण पूर्वी कशाला असायचं, तर बाणाच्या मागचे जे हे असतात ना तर त्याला चार हे असतात, शेपूट जी असते त्याच्यामध्ये काही ना दोन असते, काही ना चार शेपूटवाले बाण असतात. त्याच्यानंतर त्रिपुटमच्या समासतः, तीन पुट असणारी म्हणजे त्रिकोणी असणारी शल्य ही सुद्धा आपण जाणून घेऊ शकतो. अदृष्ट शल्य ही आतमध्ये गेली आहेत आणि नष्ट झालेली आहेत. तर अशी जी अदृष्ट शल्य आहेत ती संस्थानम व्रणाकृत्या विभावयेत. असं जे व्रणाकृती आहे म्हणजे आत गेल्यानंतर तिथे कसा आकार दिसतोय त्याच्यावरनं समजून घ्यायचं की हे शल्य कुठल्या आकाराचं आहे ते. सो चार कोणी आहे, तीन कोणी आहे, जे काही आहे ते शल्य आपण ह्या दृष्टीने समजून घ्यायचं आहे. आता हे शल्य आपण समजलं की आत गेलेलं आहे, त्याच्या पुढची गोष्ट महत्वाची आहे. बरं, सामान्येन सशल्यंतो क्षोभिन्या क्रियया स्वरूप वृत्तम पृथु चतुष्कोणम त्रिपुटंच समासतः अदृष्ट शल्य संस्थानम व्रणाकृत्या विभावयेत. हे सगळं झाल्यानंतर आता हे आपण आपल्याला कळलं की कशा कशा पद्धतीने हे शल्य आहेत. मग त्याच्यानंतर शल्याला काय करायचं, तेषाम आहरण उपायौ प्रतिलोम अनुलोमिकौ अर्वाचीन पराचीन निर्हरेत तद विपर्ययात. तेषाम आहरण उपायौ प्रतिलोम अनुलोमिकौ. दोन पद्धतीचे आहरणाचे उपाय आहेत. एक तर प्रतिलोम म्हणजे ते ज्या दिशेने गेलेलं आहे त्याच्या उलट्या दिशेने त्याला काढायचं, आणि अनुलोमिक गती म्हणजे ते ज्या दिशेने आत गेलेलं आहे तसंच दुसऱ्या बाजूने त्याला बाहेर काढून घ्यायचं. अनुलोम गतीने सेम डिरेक्शननी त्याला काढायचं. म्हणजे काही वेळेला कसं आहे ना की आकार समजा शरीराचा मोठा आहे आणि त्याच्या आत घुसलेला आहे तर ते पूर्ण आरपार घालून काढायची गरज नाही, ते बॅक साईडला ओढलं की ते निघणार आहे. काही शल्य असे आहेत की ते पूर्ण आत गेलेले आहेत तर ते पुन्हा रिव्हर्ट बॅक नाही होऊ शकत. मग त्याला अनुलोम गती म्हणजे ते ज्या दिशेने आत गेलंय त्याच्या दुसऱ्या बाजूने त्याला काढून टाकणं. म्हणून प्रामुख्यानं दोन गतींनी ही शल्य काढली जातात, एक तर अनुलोमन गती आणि दुसरं म्हणजे प्रतिलोमन गती. आता ह्याच्यामध्ये जनरली आपण बघतो की अनुलोमन आधी सांगितलं जातं आणि प्रतिलोमन नंतर सांगितलं जातं, पण इथे तेषाम आहरण उपायो प्रतिलोम अनुलोमकौ हे द्विवचन आहे बरं का. प्रतिलोम अनुलोमक आणि देव हा देवौ प्रमाणे प्रतिलोम अनुलोमकौ देवौ द्विवचन. मग पहिल्यांदा काय सांगितलंय तर प्रतिलोम सांगितलेला आहे. मग सुरुवातीला प्रतिलोम का सांगितलेलं असावं बरं, ह्याचाही आपण विचार करायला पाहिजे की नाही. तर सुरुवातीला प्रतिलोम सांगण्याचं कारण असेल की आत गेलेली शल्य आहेत ना ती सर्वसाधारणतः प्रतिलोम गतीने बाहेर काढली जातात आणि काहीच शल्य असे असतात की जी अनुलोम गतीने काढली जातात आणि म्हणून पहिल्यांदा प्रतिलोम असं आलेलं आहे. ओके, सो प्रतिलोम अनुलोमको हे म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर
प्रतिलोम अनुलोमको अर्वाचीन पराचीन निर्हरे तद विपर्ययात. अर्वाचीन शल्य आहे, पराचीन शल्य आहे, त्याचं निर्हरण करताना विपरीत गतीनं त्याचं निर्हरण करावं. आणि सुख आहार्य यत चित्वा तत् तिर्यगम हरेत. हे ज्या पद्धतीनं सुख आहार्य योग्य पद्धतीनं तुम्हाला काढायचं योग्य वाटतंय तर त्या बाजूने तुम्ही काढू शकता. आणि यतः चित्वा तत् तिर्यगम हरेत. आणि ज्या वेळेला तिर्यगत असं जर का झालेलं असेल तर ज्या बाजूने शक्य आहे तिथला छेद घेऊन तिथे छिन्न करून मग ते शल्य जे आहे तर त्याचं हरण करावं. शल्यम न निर्घात्यम उरहा कक्षौ वौक्षण पार्श्वगम प्रतिलोमन अनुतुंडम छेद्यम पृथुमुखंच यत्. आता हे जे शल्य आहे तर ते काही विशिष्ट ठिकाणी गेल्यानंतर ते त्याच पद्धतीने काढू नये किंवा ते काढण्याची पद्धत वेगळी आहे किंवा काही ठिकाणचं शल्य तर काढूही नये असं म्हटलेलं आहे. मग आता हे काही ठिकाणचं जे शल्य आहे तर ती काढू नयेत की हलवू नयेत असं म्हटलंय. मग आता शल्यम न निर्घात्य हा शल्य जे आहे ते काढू नये, निर्घातन त्याचं करू नये. कुठली तर उरहा, कक्षा, वौक्षण आणि पार्श्वगम. उराच्या ठिकाणी गेलेली शल्य, कक्षेच्या ठिकाणी म्हणजे ऍक्झिला जो आहे त्या ठिकाणी गेलेली शल्य, त्याच्यानंतर वंक्षण म्हणजे ज्याला आपण विटप किंवा वंक्षण मर्म म्हणतो किंवा ग्रॉइन म्हणू तर त्या ठिकाणी गेलेली शल्य काढू नयेत. त्याच्यानंतर पार्श्वगम म्हणजे बरगड्यांच्या ठिकाणी गेलेली जी शल्य आहेत ती काढू नयेत. आता असं जे शल्य आहे ते प्रतिलोम गतीमध्ये गेलेलं जे आहे ते आणि अनुत्तुंड म्हणजे त्याचं तोंड जे आहे उत्तुंड म्हणजे चांगल्या पद्धतीनं ते दिसतंय अशा पद्धतीनं आणि अनुत्तुंड म्हणजे ते एकदम आत गेल्यामुळे ते त्याचं तोंड वरती दिसतच नाहीये असं. छेद्यम पृथुमुखंच यत्. असं जे छेद्य कापण्यासारखं किंवा असं ज्याचं जाड तोंड झालेलं आहे तर ते जे आहे ती शल्य काढूच नयेत, हलवू नयेत असं म्हटलेलं आहे. याचं कारण काय की हे काढल्यानंतर आयदर रक्तस्राव जास्त होईल किंवा वात निघून जाईल आणि मग मृत्यू येईल आणि म्हणून अशा पद्धतीची शल्य जी आहेत तर ती काढू नयेत. आता हे पुढे तेच दिलेलं आहे. न एव आहरेत विशल्यग्नम नष्टम वा निरुपद्रवम. न एव आहरेत विशल्यम. विशल्य मर्म जे सांगितलेले तर त्याच्यामध्ये विशेष करून उत्क्षेप मर्म सांगितलं की जे दोन भुवयांच्या मध्ये आहे. आता या दोन भुवयांच्या मध्ये असणारं जे उत्क्षेप मर्म आहे तिथे जर का शल्य गेलेलं आहे आणि विशल्य मर्मामध्ये विशेष करून तिथलं शल्य काढल्यानंतर तिथे रक्तस्राव होऊन किंवा तिथला वात जो आहे तो सर्व शरीरामधून निघून जाऊन मग मृत्यू येतो आणि म्हणून अशा पद्धतीचं विशल्यग्न जी मर्म सांगितलेले त्या विशल्यग्न मर्मांमध्ये गेलेलं जे शल्य आहे तर ते कधीच काढू नयेत म्हणून न एव निर्हरेत असं म्हटलंय. एव म्हणजे च काढूच नयेत या अर्थाने. च किती महत्वाचं आहे हे यशवंतराव चव्हाण आणि आचार्य अत्रे यांच्या ह्याच्यावरनं वातावरण आपल्याला माहिती आहे. सो न एव विशल्यग्नम नष्टम वा निरुपद्रवम असं जर का गेलेलं आहे म्हणजे निरुपद्रवी शल्य आहे तर ते उगाच काढत बसू नये. त्याच्यानंतर अथ हरेत कर प्राप्यम करेनैव इतरा कुतः. आता जे अथ हरेत कर प्राप्यम करेनैव. कर म्हणजे हातांनी जे प्राप्य म्हणजे सहज प्राप्त करता येणार आहे ते शल्य हरेत एव करेन हातानेच ते काढून टाका. म्हणजे काटा आहे एखादा तो आत गेलेला आहे तुम्हाला दिसतोय तो बाबळीचा आणि तुम्हाला हाताने तो धरण्यास सहज शक्य आहे तर तो काटा जो आहे तो धरावा आणि तो काढून टाकावा. सो अथ आहरेत कर प्राप्यम करेनैव आहरेत कर प्राप्यम शल्यम म्हणजे काय तर हातांनी जे शक्य आहे तर ते हातांनी सहजच काढून टाकावं. त्याच्यानंतरचं जे आहे त्याच्यामध्ये इतर पुन्हा जी इतर शल्य आहेत ती जे हाताने पटकन पकडता येत नाहीयेत ती दृश्यम सिंह हिम कर वर्मी कर्कट आननैहि. आता जी जी आपल्याला शल्य दिसत नाहीयेत नीट आणि हाताने किंवा दृश्य दिसतात पण हाताने काढता येत नाहीत अशी जी आहे तर ती सिंहमुख शस्त्राने किंवा अहिमुख शस्त्राने. अहि म्हणजे सर्पमुख शस्त्राने. त्याच्यानंतर मकरमुख म्हणजे मगरीचं तोंड असणारा असा जो शस्त्र आहे त्याच्याने. त्याच्यानंतर वर्मीमुख किंवा कर्कटमुख
ह्या सगळ्या शस्त्रांनी काढावीत. आता बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती आहे की आपल्याला शल्य दिसत आहे, बारीक आहे आणि आपल्या हातामध्ये ते पकडता येत नाहीये, ग्रिप नाहीये आणि पकडल्यानंतर किंवा काढताना सुटतंय, असं जर असेल ना तर मग त्यामध्ये टूथ फोर्सेप वापरतो आपण किंवा इतर कुठले वेगवेगळे फोर्सेप्स आपण वापरतो. तर तशा पद्धतीचे सिंहमुख, मकरमुख हे जे फोर्सेप्स आहेत ते वापरावेत. ते वापरल्यानंतर त्याला ग्रिप सुद्धा चांगली पकडता येणार आहे आणि ते ग्रिप पकडल्यानंतर ते उत्तम पद्धतीनं काढता येणार आहे. म्हणून जी शल्य दिसत आहेत परंतु पकडता येत नाहीयेत अशी जी शल्य आहेत तर ती ह्या सर्व यंत्रांनी ती काढावीत. ओके, त्याच्यानंतरचं जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये अदृश्यं व्रणसंस्थानात् गृहीतुं शक्यते ततः कंकभृंगावकुकर शरीरावायसाननैः. आता जे दिसत नाहीये शल्य व्यवस्थित तर मग ते कसं काढायचं, तर कंकमुख किंवा मृगमुख किंवा कुरंगमुख किंवा शरीरमुख किंवा काकमुख किंवा स्वस्तिक यंत्रांनी ते काढायचा. आता आपल्याला ते पकडता येत नाहीये का, मग नीट दिसत पण नाहीये. तर व्रणसंस्थानात गृहीतुं शक्यते यतः म्हणजे ज्या वेळेला व्रणाच्या आतमध्ये एखादं शल्य आपल्याला दिसत नाहीये परंतु ते व्रण मात्र दिसतं आणि व्रणाच्या आत शल्य गेलं आपल्याला नक्की माहितीये, तर त्या व्रणामधनं स्वस्तिक यंत्र घालावं, ज्याला आपण फोर्सेप्स ज्याला किंवा मॉस्किटोज म्हणतो अशा पद्धतीचे, आणि ते घालून ते पकडावं आणि ते बाहेर काढावं. तर ह्या पद्धतीचं जे आहे तर ते अदृश्य शल्य अशा पद्धतीनं काढावं. आता शल्याच्या बाबतीमध्ये एक आलंय म्हणून बरेच आपण बघितले कसे कसे काढायचे. अजून एक 2-3 होत आहेत, मग मी एक त्याची केस सांगते तुम्हाला. त्याच्यानंतरचं जे दिलेलं आहे शल्य कसं काढावं ह्या बाबतीमध्ये. ओके, त्याच्यानंतरचं संदर्शाभ्याम त्वगादिस्थम तालाभ्याम सुशिरम हरेत सुशिरस्थम तु नलकैहि शेषम शेषैर यथायथम. आता हे कसं कसं काढावं, तालाभ्याम सुशिरम हरेत. आता सुशिर पोकळ शल्य जर का असेल तर तालाभ्याम काढावे, तालाभ्याम सुशिरम हरेत असं म्हटलंय. आता आणि काय तर संदंशाभ्याम त्वक अस्थिस्थम, त्वक आणि अस्थि ह्याच्या ठिकाणी जर गेलं असेल तर संदंश यंत्र जे आहे म्हणजे ज्याला आपण फोर्सेप्स म्हणतो, तूप फोर्सेप्स वगैरे असतात, तर त्या पद्धतीचं काढावं. त्वक नष्ट आहे, फोर्सेपने आपण काढतो नेहमीप्रमाणे त्याच प्रमाणात. परंतु जर का सुशिर एखाद्या हॉलो ठिकाणी जर का ते गेलेलं असेल तर काय करायला लागतं, तर म्हणजे आता नाकाच्या पोकळीमध्ये शल्य आहे समजा, तर त्या शल्याला पकडण्याऐवजी जो नेझल हे असतो काय म्हणतो आपण ज्याला रिट्रॅक्टर आहे, तर तो घालून ते तालयंत्र आहे, मग नेझल रिट्रॅक्टर घालून त्याला मोठं करून मग ते काढावं. तर हे रिट्रॅक्टर्स अशा ठिकाणी तिथे वापरायचे आहेत. सो हे महत्वाचं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर शस्त्रेण वा सुशिरस्थम तु नलकैहि शेषम शेषै यथायथम. सुशिर एखादा पोकळ स्थानामध्ये गेलेलं असेल तर ते नाडी यंत्रांनी काढावं, नलकैहि नाडी यंत्रांनी काढावं आणि शेषम शेषैहि यथायथम बाकीचे शल्य जे ती अशाच पद्धतीनं योग्य पद्धतीनं काढावीत. आता ह्याच्या पुढे जे आलेलं आहे त्याच्यामध्ये शस्त्रेण वा विशब्द असतो तर तो निर्लोहितम व्रणम कृत्वागृतेन संस्वेद्य वृद्धा आचरिकम आदिशेत. मग हे काढल्यानंतर काय काय करावं ते दिलेलं आहे. या संदर्भात एक केस मी इथे तुम्हाला सगळ्यांना सांगते. ते आपण शल्य म्हटल्यानंतर वेगवेगळे शल्य बघितले की पांसू, लोष्ट, पाषाण वगैरे हे सगळं आतमध्ये गेलेलं आहे, तर ते शल्यभूत आहे किंवा शल्य रूप आहे. तर आता हे जे शल्य आहे ना तर ते कसं काढायचं, तर एक बऱ्याच वेळेला असं होतं की आता तत्र धन्वंतरी याणाम अधिकारः असं म्हणून आपण ह्या केसेस फारशा बघत नाही किंवा घेतल्या जात नाही. पण आपल्याकडे केस येत होती कोल्हापूरच्या दवाखान्यामध्ये असताना, तर त्याच्यामध्ये तिला हे होतं म्हणजे सिझेरियन सेक्शन झालेलं होतं आणि त्यानंतर एक व्रण तिचा जो आहे म्हणजे टाका जो आहे तो हील होत नाहीये असं ती सांगत आलेली होती. आणि टाका हील होत नाहीये म्हणताना मग आपण बाकी औषधं काही घेतली नाहीत का आतापर्यंत वगैरे विचारलं, तर 6-1 वर्ष झालेलं होतं आणि तिचा तो टाका काही भरत नव्हता आणि त्याच्यासाठी ती औषधं घेत होते. आता असं झाल्यानंतर मग आपण ऑलरेडी 2दा रिसुचरिंग करून झालेलं होतं आणि तरी सुद्धा ते हील होत नव्हतं. मग शल्याचा भाग किती महत्वाचा आहे ते सांगण्यासाठी मी ही केस सांगते. तर मग तिला औषधं वगैरे सगळी चालू केली आणि तो जो काही नाडी व्रण होता तर त्याच्यामधनं आतमध्ये व्रणबस्ती देतात ना, तर तसा आपण ह्याचा जात्यादी तेल आणि गंधक द्रुती हे दोन्ही मिक्स करून त्याचे बस्ती द्यायला, व्रणबस्ती द्यायला सुरुवात केलेली होती. आणि हे व्रणबस्ती देत असताना साधारणपणे 7-8 बस्ती झाल्यानंतर त्याच्यात ना एवढा मोठाच्या मोठा एक
सुचरचा तुकडा बाहेर आला आणि तो सुचरचा तुकडा बाहेर आल्यानंतर मग पेशंटचं जे जखम भरत नव्हती ना ती पुढच्या 2 ते 3 दिवसात लगेचच भरून गेली. आता एवढा मोठा तुकडा जर का आतमध्ये असेल तर तो शल्य म्हणून कारणीभूत आहे आणि म्हणून तो व्रण जो आहे तर त्याला हील होऊ देत नव्हता. बरोबर. मग मगाशी जे म्हटलेलं आहे की तुम्हाला दिसत नाहीये शल्य परंतु नाडी व्रणासारखा तो आहे तर त्याच्या आतमध्ये घालून ते तुम्ही काढू शकता. पण आता इथे शल्य आतमध्ये आहे हे सुद्धा पेशंटला माहिती नाहीये. सुचरिंग करत असताना कदाचित मोठा थ्रेड राहिला किंवा काय झालं होतं किंवा नंतर ते मॅसरेट झालं आणि म्हणून तो थ्रेड वेगळा वरती आला वगैरे जे काय झालं असेल ते. पण शल्य इतकी महत्वाची आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे की शल्य असल्यामुळं तिथे हिलिंग होतच नव्हतं त्या ज्या सुचरिंग केलेलं नव्हतं अब्डॉमिनल वॉलला. तर या ठिकाणी जे आहे ना तर ते आपण वेगवेगळ्या पद्धतीने ही शल्य काढावी ते बघितलं. तर बऱ्याच वेळेला असं आहे की तत्र धन्वंतरी यानाम अधिकारा म्हणून आपण ती केस जी आहे ती की नाही रिसुचरिंग करावं लागेल हे करा. ऑलरेडी 2दा रिसुचरिंग झालेलं आहे मग आपण काहीतरी करून पेशंटला रिलीफ द्यायला हवा ना त्या दृष्टीने म्हणून मग ते सुरुवात केलेली होती आणि मग तिथे हे सगळं केल्यानंतर तो शल्य बाहेर आल्यानंतर मग हिलिंग झालं. म्हणजे एवढी शल्य ही महत्वाची असतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आता त्याच्या पुढे की शल्य बाहेर आलं की मग त्याच्यानंतर काय करायचं तर शल्य जर का बाहेर आलं की त्याच्यानंतर ह्याच्यापर्यंत संदर्शभ्याम त्वगादिस्थौ हे झालेलं होतं. तालाभ्याम सुचिरम हरेत सुशिरस्तम तु नलकैहि शेषम शेषैहि यथायथम शस्त्रेण वा विषादस्य ततो निर्लोहितम व्रणम. आता इथे एकदा का ते शल्य आहे तर ते बाहेर पडलं शस्त्रेण वा विषस्य आदौ ततो निर्लोहितम व्रणम. पहिल्यांदा काय करायला पाहिजे निर्लोहित व्रण करायला पाहिजे. म्हणजे तिथलं जे रक्त वगैरे आहे ना तर ते पहिल्यांदा तिथनं क्लीन करायला पाहिजे आणि विषदत्व त्या ठिकाणी आणायला पाहिजे शस्त्रांनी किंवा इतर गोष्टींनी. म्हणजे शस्त्र वगैरे सगळी जी आहे तर ती काढून त्याच्या ठिकाणी विषदत्व आणायला पाहिजे. निर्लोहित व्रण म्हणजे तिथला रक्तस्राव आहे तो थांबायला पाहिजे. मग रक्तस्राव थांबवल्यानंतर कृत्वा घृतेन संस्वेद्य घृताने तिथे शेकून संस्वेद्य स्वेदन करून मग वृद्ध आचरकम आदेशेत. त्यावेळेला काय करायचं आहे इतर जी आचरिक कर्म आहेत तर ती करायला पाहिजेत. बद्ध आचरिकम आदेशेत. बद्ध म्हणजे बंधन आणि बंधन म्हणजे काय तर ड्रेसिंग वेगवेगळे करायला पाहिजेत. ओके. त्यानंतर शिरास्नायू विलग्नंतु चालयित्वा शलाकया हृदये संस्थितम शल्यम त्रासितस्य हिमांबुना. आता शिरास्नायू विलग्नंतु चालयित्वा शलाकया. आता शिरास्नायू वगैरे असं जर का आपल्याला वाटलं की एकमेकांना विलग्न झालेले आहेत म्हणजे संलग्न विलग्न म्हणजे अडजस्ट झालेलं आहे तर चालयित्वा शलाकया शलाकेने ते चालन त्याचं करावं म्हणजे ते अडजन सगळे वेगवेगळे जे आहेत ते दुरुस्त करावेत अडजन सगळे तोडावेत आणि मग हृदय संस्थितम शल्यम त्रासितस्य हिमांबुना तत स्थानांतरम प्राप्तम आहरेत यथायथम. हृदयामध्ये जर का शल्य गेलेलं असेल तर काय करावं असं दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी त्रासितस्य हिमांबुना हिम अंबुना त्रासित म्हणजे हृदयामध्ये शल्य असेल तर थंड पाण्याने पहिल्यांदा त्या पेशंटला त्रासानं चिकित्सा करावी. तर स्थानांतरम प्राप्तम आहरेत यथायथम आणि त्रासन केल्यानंतर काय होतं मग ते दुसऱ्या ठिकाणी जातं आणि ते दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर मग तिथून ते काढावं. हृदयस्थित शल्य जे आहे ते काढू नये. मग आता हृदयाच्या ठिकाणी शल्य आहे असं जेव्हा जेव्हा होतं ना तर त्यावेळेला आपण बऱ्याचदा फिजिकल शल्याचाच फक्त विचार करतो. या ठिकाणी आपण जे मानसिक शल्य आहे त्याचाही विचार करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण इतर काही टीव्ही किंवा सिरियल्स किंवा पिक्चर्स मध्ये वगैरे बघतो की कुठली अप्रिय घटना घडली की लगेच छाती वगैरे धरून लगेच अटॅक येतो वगैरे हिरो हिरोईनचे वडील जनरल त्यांना येतो हा अटॅक. तर असं जेव्हा आहे ना तर त्यावेळेला काय करावं तर ते शल्य जे आहे मनामध्ये असणारं हृदयामध्ये असणारं शल्य तर त्यावेळेला हिमांबुना त्रास येईल. थंड पाणी अंगावरती टाकावं म्हणजे असं समजा आपल्या समोर जरी पेशंट असेल कधी तर की त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय हा बहुतेक एमआयचा अटॅक वाटतोय किंवा तशा पद्धतीचे चेंजेस वाटतात किंवा बीपी एकदम शूट होतोय असं जर का सगळं दिसत असेल ना तर त्यावेळेला थंड पाणी अंगावर टाकल्यानंतर त्रासन चिकित्सा होते आणि मग एकदम हडबडल्यासारखं होतं जागा होतो आणि मग ते शल्य जे आहे ते दुसरीकडे निघून जातं. म्हणजे याचा अर्थ की त्या शल्यातना
जे परिणाम होणार आहेत हृदयावरती ते नाही होत आणि मग आपण पेशंटला मग नंतर हळूहळू रिससिटेट करू शकतो. सो हृदयाच्या ठिकाणी असणारं शल्य जे आहे ते न काढता त्याच्या ठिकाणी थंड पाणी अंगावरती टाकावं. सिंचेत हिमांबुना त्रासित असते हिमांबुना तत स्थानांतरम प्राप्तम तद हरेतम यथायथम. त्यावेळेला त्याला दुसरीकडनं काढून टाकावं. त्यानंतर यथामार्गम दुराकर्षम अन्यतो अपि एवं आहरेत अस्थिदष्टे नरम पद्म्यां पीडयित्वा विनिर्हरेत् इत्यशक्ये सुबलिभिः गृहीतस्य किंकरैः यथा अपि अशक्ये वारंगम वक्रीकृत्य धनुराज्यया सुबद्धम वक्त्रकटके बध्नीयासु समाहितः. आता हे कशी शल्य काढायचे हे सांगतात. तर यथा मार्गम दुराकर्षम अन्यतो अपि एवं आहरेत. यथा मार्ग म्हणजे ज्या मार्गाने शल्य गेलेलं आहे त्या ठिकाणून त्या मार्गाने काढणं जर शक्य नसेल तर दुसऱ्या बाजूनं अन्यतः अपि एवं आहरेत दुसऱ्या बाजूने ते काढावं. म्हणजे खूप समजा डीप गेलेलं आहे, आतमध्ये आहे आणि आपल्याला ते शल्य काढणं शक्य नाहीये, अशा वेळेला ते शल्य जे आहे तर ते आपण ह्या पद्धतीनं काढावं असं म्हटलेलं आहे. आता त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाचा भाग असा की हे शल्य जेव्हा आपण काढणार आहोत तर हे शल्य काढत असताना आणखीन काय काय सांगितलेलं आहे तर स्थानांतरम प्राप्त हरेत यथा यथा मार्गम दुराकर्षम अन्यतो अपि एवं आहरेत अस्थिदष्टे नरम पदभ्याम पीडयित्वा विनिर्हरेत. अस्थिदष्ट शल्य जर का झालेलं असेल तर पदभ्याम म्हणजे पायांनी पीडन करून मग ते शल्य काढावं. अस्थिच्या ठिकाणी आत गेलेलं आहे तर दुसऱ्या बाजूने दाब देऊन मग ते बाहेर यायला पाहिजे. त्या ठिकाणी पदभ्याम पीडयित्वा विनिर्हरेत इति अशक्य सुबलिभिः सुगृहीतस्य किंकरैः. असं जर का शक्य नसेल की हे बाबा तो ऐकतच नाहीये तर सुबलिभिः सुगृहीतस्य किंकरैः. किंकर म्हणजे चाकर किंवा नोकर या अर्थाने. नोकरांनी त्याला बलवान अशा नोकरांनी त्याला धरावं आणि मग ते शल्य काढावं कारण की ते पेनफुल आहे परंतु ते काढलं गेलं पाहिजे. यथापि अशक्ये वारंगम वक्रीकृत्य धनुर्जया. धनुचा जो हे असतो दोरी असते आज्यया असं म्हटलेलं आहे त्याचा वारंग म्हणजे बाण जो आहे तो वाकून तर तो तिथे लावावा आणि सुबद्धम वक्त्रकटके बध्नीयात सुसमाहितः. सुवक्त्रम म्हणजे त्याचा जो तोंड आहे शल्याचं तर त्या ठिकाणी ते बांधावं. बध्नीयात सुसमाहितः चांगल्या पद्धतीने ते सगळं बांधावं आणि मग त्यानंतर काय करावं सुबद्धम वक्त्रकटके बध्नीयात सुसमासतः सुसंयतस्य पंचांग्या वाजिन कषायथतम ताडयेत इति मूर्धान्यम वेगान उन्नमयन तथा. ज्या वेळेला ते असं झालेलं आहे तर ते खूप छान पद्धतीनं ते बांधायचं. बांधल्यानंतर काय करायचं तर ते कुठे बांधायचं आहे तर वक्त्रकटके सुबद्धम सुसंयतस्य पंचांग्या वाजिनः. वाजिनः म्हणजे घोडा. घोड्याचं जे पंचांग आहे किंवा तो जो बंध असतो तर त्याच्या ठिकाणी ते लावायचं आणि मग ते घोड्याला हिसका देऊन तो काढायचा. आता हे पूर्वीच्या काळामध्ये हे घोडा किंवा वृक्षाला फांदी खाली घेऊन ते काढावं वगैरे असं म्हटलंय. तर शल्य जी आहेत ना ती सुद्धा मोठी मोठी असायची खूप म्हणून हे सांगितलंय. आजकालचे जर का शल्य बघितले तर त्याचे आकार सुद्धा बरेचसे लहान झालेले आहेत. पूर्वीच्या काळामध्ये जी शस्त्र युद्धांसाठी वापरली जायची त्यामध्ये बाण असायचे, भाले असायचे किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे शस्त्र असायची. तर ही शस्त्र जी आहेत ना तर ती परत उरफाट्या दिशेने काढणं शक्य नसायचं किंवा ते पेनफुल असायचं. सावकाश काढायला लागलं ना तर पेन जास्ती होतं, सगळ्यांनाच तुम्हाला कल्पना आहे. मग एकदम झटक्यात जर काढायचं असेल तर म्हणून मग झाडाची फांदी वाकून तिथे त्याचं दोरी लावून टोक लावून किंवा घोड्याला लावून ते घोडा जर पळाला तर मग ते शल्य एकदम झटक्यात निघेल. या अर्थाने ही सगळी योजना करायची आहे. सो उद्धरेत शल्यम एवं वा शाखायाम कल्पयेत तरोः. त्याचप्रमाणे झाडाची जी शाखा आहे तर तरु शाखा कल्पयेत शाखायाम तरोः कल्पयेत. म्हणजे झाडाच्या शाखेला ते दोरी बांधून त्या शल्याला दुसरं टोक बांधायचं आणि मग ते ओढून काढायचं आहे. बध्वा दुर्बल वारंगम कुशाभिः शल्यमाहरेत. आता बध्वा दुर्बल वारंग कुशाभिः शल्यमाहरेत. आता जर का काही वेळेला ते जे काही शल्य गेलेलं आहे ते दुर्बल असेल म्हणजे ते काढताना तुटेल का काय असं जर का वाटत असेल तर दर्भ इत्यादींनी कुशाभिः शल्यम आहरेत. दर्भाने ते अगदी छानपणे बांधून घ्यायचं आणि मग ते काढावं. त्याच्यानंतर श्वयथु
ग्रस्त वारंगम शोथम उत्पीड्य युक्तितः. वारंग म्हणजे शल्य या अर्थाने बरं का. आता श्वेथुग्रस्त वारंग, हे वारंग म्हणजे हे शल्य जर शोथग्रस्त असेल, सूज आलेली आहे त्याच्या भोवती भरपूर, तर शोफम उत्पीड्य युक्तितः, सूज जी आहे त्याचं उत्पीडन करून मग शल्य बाहेर काढावं. आणि मुद्गाराहतया नाड्या निर्घाती उत्तिंडितम हरेत. आता मुद्ग म्हणजे काय, ते हे असतं ना, मुद्गर म्हणतात. मुद्गर हतया नाड्या निर्घातेत उत्तिंडितम हरेत. मग ते शल्य उत्तुंडित म्हणजे ते दिसतंय असं झालं. शोथ आहे ना, तर शोथ असल्यामुळे ते शल्य दिसत नाही. सगळीकडनं सूज आलेली आहे आणि मग ते शल्य आतमध्ये आहे, तर सुजेमुळे ते दिसत नाही. तर पहिल्यांदा जी सूज आहे ना, ती युक्तीने दाबायची म्हणजे ते उत्तुंडित होईल, म्हणजे ते शल्य दिसायला लागेल. आणि ते शल्य दिसायला लागलं की मुद्गर इत्यादींनी त्याला दाबायचं आणि मग उत्तिंडित झाल्यावर मग ते काढून टाकायचं. या अर्थाने हे शल्य असं काढावं असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतरचा जो श्लोक आलेला आहे, या थोडक्यात शल्य योग्य पद्धतीने काढावं. ओके. तैरेवेच आनयेत मार्गम मार्गोत उत्तिंडितम तु यत् मृद्वित्वा कर्णिनाम कर्ण नाड्यासेन निर्गृह्यवा. आता हे काढतैरेवच एवं मार्गत उत्तिंडतम यत्, असं जर का ते मार्ग सोडून उत्तिंडित झालेलं असेल तर मुद्गर इत्यादीने म्हणजे ते व्यवस्थित फिरवून योग्य मार्गी आणून मग ते बाहेर काढावं. त्याच्यानंतर मृदित्वा कर्णिनाम कर्ण नाड्यासेन निगृह्यवा. आता काही वेळेला शल्य जर का त्याच्यामध्ये कर्णिनाम म्हणजे त्याच्यामध्ये काही काटे म्हणजे असं बाहेर आलेले प्रोट्रुजन्स जर का काही असतील तर कर्ण नाड्यासेन निगृह्यवा, कर्णनाडी शल्य म्हणजे त्याच्यामध्ये घालावी, ते शल्य काढावं आणि मग ती कर्णनाडी काढावी. कर्णनाडी म्हणजे कुठलीही नाडी यंत्र जे आहे ना ते आतमध्ये घालावं. म्हणजे आता हे आपण बऱ्याच वेळेला आत्ताच्या ह्याच्यामध्ये बघतो, कर्णनाडी हे जे काही म्हटलेलं आहे ना, त्याच्यामध्ये वेगवेगळे स्कोपी आपण बघतो की ब्रॉन्कोस्कोप असतो की ब्रॉन्कस मध्ये काहीतरी अडकलेलं असतं. आपल्याकडे केस अशी झालेली होती की एक पेशंट होता आणि सतत घशामध्ये कसं तरी होतं, इन्फ्लमेशन आहे वगैरे असं सांगत होते. आणि मग बऱ्याच वेळेला काही तपासून औषधं दिली तरी सुद्धा काही ते कमी येईना बऱ्याच वेळेला. आणि मग कधीतरी मध्येच असा श्वास लागल्यासारखा व्हायचा. एक्सरे काढला, एक्सरे मध्ये काही येत नव्हतं. मग शेवटी त्यांना म्हणलं की एक काम करा तुम्ही की ब्रॉन्कोस्कोपी करून घ्या, आपण बघूयात काय येत आहे ते. तर ब्रॉन्कोस्कोपी करत असताना तो स्कोप टाकल्यानंतर आतमध्ये त्यांना काहीतरी एक वेगळं असं हे दिसलं, म्हणजे काय स्पेस ऑक्युपाईंग लिजन आहे का काय आउटग्रोथ आहे, म्हणून त्याने ते पकडून व्यवस्थित काढलं. तर काढल्यानंतर मग लक्षात आलं की पुलाव असतो ना, तर त्या पुलावमध्ये तमालपत्र टाकतात. तर तमालपत्र तुकडे करून टाकलेलं होतं आणि ह्यांनी चुकून खाताना ते तमालपत्र गिळलं गेलं होतं आणि गिळलं जात असताना ते ब्रॉन्कस मध्ये जाऊन बसलेलं होतं. आणि मग ते तमालपत्र निघाल्यानंतर त्यांना बरं वाटायला लागलं आणि तो श्वास लागणं किंवा घशामध्ये खोकं होणं, अनइझी होणं, ह्या सगळ्या गोष्टी कमी झालेल्या होत्या. सो काही वेळेला म्हणजे आत्ताच्या जी टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा यूज आपण करून घेऊ शकतो. फक्त आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं आहे. अदरवाईज बऱ्याचदा घसा खवखवतोय म्हणून काय आपण कासाची चिकित्सा किंवा गुळण्या किंवा ह्या सगळ्या गोष्टी देणार, ते देणं योग्यही आहे, नाही असं मी नाही म्हणत. परंतु एवढं सगळं करून जर कमी नाही येते तर आपल्याला आपल्यावरती, आपल्या औषधांवरती विश्वास असायला हवा की अरे मी एवढं दिलेलं आणि काही तरी पण झालेलं नाहीये, ह्याचा अर्थ हे काहीतरी वेगळं आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने ती ब्रॉन्कोस्कोपी केल्यानंतर त्याच्यामध्ये ते तमालपत्राचा तुकडा आलेला होता आणि त्यानंतर मग त्यांना बरं वाटायला लागलं. तर हे जे काही नाडी यंत्र म्हटलेलं आहे ना, तर ह्या नाडी यंत्राचा उपयोग आत्ताच जर का जे स्कोप सगळे एंडोस्कोपी सगळी आहे ना, तर ती नाडी यंत्राप्रमाणेच वर्कआउट करते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ओके. अजून एक श्लोक वाचूया आणि मग थांबूया. मृदित्वा कर्णिनाम कर्णं नाड्या आस्येन निगृह्यवा अयस्कान्तेन निष्कर्ण्यं विवृत आस्यं ऋजुस्थितं पक्वाशयगतं शल्यं विरेकेण विनिर्हरेत्. अयस्कान्तेन निष्कर्णम. आता काही वेळेला लोखंडाचा शल्य असेल, तर लोखंडाचं शल्य असेल तर त्याच्यामध्ये अयस्कांत म्हणजे मॅग्नेट जे आहे ना त्यांनी निष्कर्ण म्हणजे त्यांनी ते काढून टाकावं. विवृत आस्यम ऋजुस्थितम, विवृत ऋजू असं जर का आस्य म्हणजे त्याचं तोंड व्यवस्थित आहे, उघडं आहे आणि आपल्याला लोखंडाचं काहीतरी खाल्लेलं आहे असं असेल तर मॅग्नेट त्याच्यामध्ये टाकून मग ते काढून घ्यावं असं. त्यानंतर पक्वाशयगतम शल्यम विरेकेण विनिर्हरेत्. पक्वाशयामध्ये गेलेलं शल्य जे आहे ते विरेचनाने काढून टाकावं.
हे पेशंट आपल्याला खूप सारे मिळतात बरं का. विशेष करून लहान मुलं असतात, पैसा गिळलेला असतो आणि मग एक्सरे वगैरे केल्यानंतर तो पैसा दिसतो. मग पैसा दिसत असताना तो प्रॉपर म्हणजे असेंडिंग कॉलम मध्ये दिसतो, ट्रान्सव्हर्स कॉलम मध्ये दिसतो, मग डिसेंडिंग कॉलम मध्ये दिसतो आणि पडून जातो. तर असं जे आहे ना, तर त्यावेळेला विरेचन द्यायला पाहिजे. मग विरेचन देण्यासाठी म्हणून इथे आपल्याला स्नेह विरेचन वापरणं जास्त संयुक्तिक ठरतं चूर्ण विरेचन देण्यापेक्षा. मग त्या ठिकाणी स्नेह विरेचन दिल्यामुळे काय होतं, तो जो काही कॉइन किंवा जे काही गिळलेलं आहे तर त्याच्यामुळं इंटरनल जो लेअर आहे इंटेस्टाईनचा तर त्याला त्रास होणार नाही ह्या पद्धतीनं त्याचं केअर केली जाते आणि मग स्नेह विरेचन दिल्यानंतर त्याचा परिणाम चांगला येतो. आणि म्हणून सर्वसाधारणतः एरंड स्नेह अशा वेळेला दिलं जातं. आणि केळी खाण्याचा उपाय जो आहे तो सगळ्यांनाच माहिती असतो की त्याने म्युसिलिन फॉर्म होतं आणि त्याच्यामुळे ते शल्य जे आहे तर ते निघणं लवकर निघणं याहीपेक्षा ना ते स्किनला म्हणजे इंटरनल म्युकोजा आहे तर त्याला त्रास न देणं ही गोष्ट घडते. स्वयस्कंदेन निष्कर्णं विवृत आस्यं रुजुस्थितं पक्वाशयगत शल्यं विरेकेण विनिर्हरेत्. याच्यानंतरचं जे आहे तेवढा एक श्लोक वाचूया आणि आज इथे थांबूया. दुष्ट वात विषस्तन्य रक्त तोयादि चूषणैः कंठस्रोतो गते शल्ये सूत्रं कंठे प्रवेशयेत्. थांबूया. ओके. 35व्या श्लोकापासून नेक्स्ट टाइम सुरुवात करूया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले तेथ माझे जिवरले पायिकपणा आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे घळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूरी पाहो जो जे वांछील तो दैलाहो प्राणिजात वर्षत सगळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिहि लौकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये दृष्टा दृष्ट विजय होवावे जे येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.